नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. रिक्षामध्ये असलेल्या लाकडी दांड्याने एकाच गंभीर मारहाण करण्यात आली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. लक्ष्मण गजानन चव्हाण, वय वर्ष 26, राहणार नाणेकरवाडी यांनी याबाबत चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोशन गवई, पूर्ण नाव पत्ता निष्पन्न नाही, याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना पुणे नाशिक महामार्गावर भामफाटा येथे एका बेकरीजवळ घडली आहे. खेड तालुक्यातील बहुळ गावात आपल्या मालकीचे शेत असल्याचं सांगून आपल्याच भावकीतील दुसऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर घालून रोटावेटरने रोटारले व पिकाचे 60,000 रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी निवास बबन वाडेकर, वय वर्ष 41, राहणार बहुळ, तालुका खेड, सध्या राहणार ठाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून नातेवाईक असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. रात्री जेवण करण्यासाठी उठवण्यास गेल्यानंतर भाऊ बेशुद्ध असल्याचे लक्षात आले. त्याला तात्काळ चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. निलेश रंगनाथ वाघोले, वय वर्ष 32, राहणार आंबेठाण रोड, चाकण असे या घटनेत आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा भाऊ निखिल वाघोले, राहणार आंबेठाण रोड, चाकण यांनी उत्तर चाकण पोलिसात माहिती दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भात खाचरातील रब्बी हंगामातील मसुरा, हरभरा, वाटाणा आदी पिकांची काढणी पूर्ण झाल्यानंतर सध्या मसुरा पिकाची झोडणी व मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत, तर गव्हाच्या पिकाची काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि PMRDA क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास 200 किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दरम्यान भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण MIDC यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार पुढे नेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे 2.5 लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मेट्रो भवनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे आदी उपस्थित होते. स्वारगेट कात्रज, पिंपरी चिंचवड, भक्तिशक्ती चौक, वनात चांदणी चौक, रामवाडी वाघोली, खडकवासला खराडी, वारजे नळ स्टॉप तसेच हडपसर सासवड आणि हडपसर लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण MIDC यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार पुढे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पण लवकरच पूर्ण होते. एक टप्पा मे मध्ये आणि एक टप्पा जुलैमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर जवळपास पुण्यामध्ये 55 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू असतील. अजून जवळपास तेवढ्याच मेट्रो मार्गाचं काम हे पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या विविध भागांमध्ये आपण सुरू केलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात VIP दर्शनावरून वाद निर्माण झालाय. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या 2.5 महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले. परिणामी नियमाप्रमाणे कुठल्याही भाविकाला मंदिरात प्रवेश आणि दर्शन घेता येत नाहीये. असं असताना मात्र भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी हे मंदिर खुले करून थेट VIP दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे. डॉ. निशिकांत दुबे हे झारखंडच्या गोड्डा मतदारसंघातून 4 वेळा भाजपकडून निवडून आलेले खासदार आहेत. या VIP दर्शनावरून जिल्हा प्रशासन आणि भीमाशंकर मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडले. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे VIP दर्शनावरून वाद निर्माण झाला असून भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या या मंदिरात सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद ठेवण्यात आलाय. मात्र खासदारांना विशेष परवानगी देऊन दर्शन घडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार निशिकांत दुबे हे शनिवार दिनांक 14 रोजी भीमाशंकर येथे आले होते. ते हेलिकॉप्टरने मंदिर परिसरात दाखल झाले आणि त्यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात
दर्शन घडवण्यात आल्याचं सांगितलं जातं. यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भीमाशंकर मंदिर 12व्या ज्योतिर्लिंगात 6व्या क्रमांकावर आहे. कुंभमेळ्याच्या वेळेस श्री क्षेत्र भीमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जुन्या सभा मंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन भव्य सभा मंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून त्याबरोबरच पायरी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आले. मंदिराच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2026 पासून 3 महिन्यांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हजारो किलोमीटर पायी तसेच सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. अशा परिस्थितीत खासदारांसाठी मंदिर खुले करून व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. खासदार निशिकांत दुबे हे हेलिकॉप्टरने येऊन कारने पार्किंग नंबर 2 पासून पुढे जात असताना घोडेगाव पोलिसांनी त्यांना जाण्यासाठी थांबवले असता त्यांनी सांगितले की मी मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलोय असे सांगितल्यावर त्यांना सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का असा सवाल भाविकांकडून केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का केला जात आहे असा संतप्त सवाल उपस्थित करत प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे. पुणे नाशिक महामार्गावर भामे ते जुन्या पुलाच्या जोड रस्त्याच्या कडेला असलेले उद्यान कॅमरॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने ताब्यात घेतलंय. सदर जागा आमच्या मालकीचे असे फलक लावले आहेत. मात्र याच कंपनीने पुणे नाशिक महामार्ग संदर्भाने रुंदीकरणाचे पैसे देखील घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याच ठिकाणी असलेल्या उद्यानात जाण्यास प्रवेश बंद केलाय. मोठ्या प्रमाणावर लोक लहान मुलांना घेऊन या उद्यानात येत होते. तसेच रोहकल गावचे दशक्रिया विधी जेवण याच ठिकाणी होत होते. ही जागा पूर्वपार सार्वजनिक वहिवाटीच्या आणि पुणे नाशिक महामार्गाच्या 22.5 मीटरच्या अंतरात येते. परंतु प्रशासनाने आर्थिक संबंधाने जाणीवपूर्वक कंपनीच्या बाजूने कल असल्याने या ठिकाणी कंपनीने घातलेले सिमेंट कॉन्क्रीट कंपाऊंड अद्याप काढलेले नाही. याबाबत नागरिक रोष व्यक्त करत आहेत. रविवारी दिनांक 15 मार्च रोजी पापमोचनी एकादशी निमित्त आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी पहाटेपासून माऊली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष तर कुठे विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत भाविक भक्तिभावाने माऊली दर्शन घेत होते. अजानबाग परिसरात भाविक ग्रंथाचे पारायण करत होते. माऊली मंदिरात एकादशी निमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिरामध्ये देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी उपवासाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने इंद्रायणी तीरावर सायंकाळी 6 वाजता इंद्रायणी मातेची महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. आळंदी नगर परिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी घाट स्वच्छता अभियान. इंद्रायणी नदी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे विशेषतः देहू आळंदी या पावनभूमीचे भाग्य मानले जाते. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या इंद्रायणीसारख्या पवित्र नदीला आज प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. नदीचे पावित्र्य राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. नदी स्वच्छ ठेवणे आणि नदी परिसराची निगा राखणे ही प्रशासनासोबतच आपलीही जबाबदारी असून त्यासाठी आपला सक्रिय सहभाग आवश्यक आहे. याच उद्देशाने पापमोचनी एकादशीचे औचित्य साधून आळंदी नगर परिषद यांच्या वतीने इंद्रायणी घाटावर इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. इंद्रायणी नदी दुथर्पा घाटावर आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाधिकारी नगरसेवक पालिकेचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. खेड तालुक्यातील कळूस येथील रामभाऊ माळगी विद्यालयात नन्ही कली प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींना टॅब व शालेय किट्सचे वाटप करण्यात आले. नन्ही कली प्रकल्प हा भारतातील मुलींच्या शिक्षणासाठी चालवला जाणारा एक महत्त्वाचा सामाजिक उपक्रम आहे. या प्रकल्पाची सुरुवात 1996 साली झाली असून त्या प्रामुख्याने केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट आणि महिंद्रा ग्रुप यांच्या सहकार्याने राबवला जात असल्याची माहिती अश्विनी गारगोटे यांनी दिली आहे. यावेळी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक गारगोटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढमाले, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत एकूण 88 विद्यार्थिनींना टॅब व शालेय किटचे वाटप करण्यात आले. पुणे नाशिक महामार्गावर शिरोली घाटात काल अपघातग्रस्त झालेले वाहन अजूनही जैसे थेच आहे. अद्यापपर्यंत अपघातग्रस्त मालवाहतूक टिप्पर गाडी काढण्यात आली नाहीये. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून वाहतूक शाखा आणि आपत्ती निवारण कक्ष किती सतर्क आहे याचा प्रत्यय येत असल्याचं प्रवासी सांगतात. उन्हाळ्यात जंगलाला आग लागण्याच्या किंवा लावण्याच्या घटना वाढतात. डोंगरातील वनसंपदा जपण्यासाठी वन विभाग जाळपट्टे काढून यापूर्वी खबरदारी घेत असत. आता हे जाळपट्टे काढण्यासाठी निधी मिळत नसल्याचं कारण पुढे केलं जात आहे. जंगलाच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळ्यांची कुंपणे टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणारा वन विभाग या संरक्षण जाळ्या उद्ध्वस्त झाल्या तरी दुर्लक्ष करत असून दुसरीकडे डोंगरातील हजारो झाडे झुडपे आगीपासून वाचण्यासाठी 1000 रुपये खर्च करू शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आळंदी नदी पलीकडील PMPML बस स्थानक येथे कर्मचाऱ्यांना निवाऱ्याची अपुरी सुविधा असल्यानं तेथील कर्मचाऱ्यांना उन्हातच बसावं लागत असल्याचं चित्र समोर येत आहे. तसंच PMPMPचे वाहन चालक आणि कंडक्टर यांना सुद्धा प्रवास करून आल्यावर उन्हातच उभे राहावं लागतंय. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस आता वाढत चालली आहे. बसस्थानक येथे नागरिकांसाठी सुद्धा बसण्याची सुविधा अपुरी असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी चांगली निवाऱ्याची व्यवस्था मिळावी अशी मागणी होतीये. चाकण शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या केटी बंधारा येथे 120 HP पंपामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं 2 दिवस सकाळी होणारा पाणी पुरवठा होणार नाहीये. दुरुस्ती काम झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरू होईल. नागरिकांनी चाकण नगर परिषद प्रशासनास सहकार्य करावं आणि पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन करण्यात आलंय. खेड तालुक्यातील पश्चिम भागातील धुओली, वांजाळे, शिरगाव, मंदोशी या गावातील विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. चाकणमधील एका प्रामाणिक रिक्षा चालकानं रिक्षात राहिलेली 2 तोळ्यांचे गंठण आणि 1 तोळ्याचा नेकलेस असलेली बॅग मूळ मालकास प्रामाणिकपणे शोधून परत केली आहे. या रिक्षा चालकाचं कौतुक होत आहे. चाकण येथील फळ बाजारात मोसंबी, डाळिंब, अननस, पपई, सफरचंद, खजूर, कलिंगड, खरबूज, काकडी, केळी, संत्र, पेरू, द्राक्ष, चिकू, सीताफळ, बोरं, नारळ, आंब्यांसह अनेक फळे विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानं ग्राहकांची गर्दी वाढली आहे. रमजानमुळे फळांची आवक आणि मागणी वाढली आहे. चाकण बाजारात चक्क आफ्रिकन कलिंगड आणि खरबूज यांची देखील आवक होत आहे. नेहमीच्या फळांपेक्षा रंगानं वेगळी असलेली ही फळे चवीला मात्र खूप गोड असल्याचं व्यापारी सांगतात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण मार्केट या ठिकाणी फळांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे खरबुजाचे भाव थोडे कमी झालेले आहेत. आज रोजी खरबूज असेल, खरबूज 10 ते 15 रुपये किलो झालेले आहे. सफरचंद असेल, सफरचंद 160 रुपये किलो आहे. डाळिंब सुद्धा 160 रुपये किलो आहे. चिक्कू 30 रुपये किलो आहे. खरबूज असेल, खरबूज 10 ते 20 रुपये किलो आहे. मोसंबी असेल, मोसंबी 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे संत्रा असेल, संत्रा 65 रुपये किलो आहे. कलिंगड 10 ते 15 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकन कलिंगड आहे ते 15 ते 20 रुपये किलो आहे. पेरू 15 ते 20 रुपये किलो आहे. द्राक्षे 165 ते 175 रुपये किलो आहे. ड्रॅगन फ्रूट सुद्धा 180 ते 110 रुपये किलो आहे. खेड बाजार समितीचे संचालक महेंद्र गोरे यांची कन्या वैष्णवी महेंद्र गोरे वय वर्ष 23 यांचं आकस्मित निधन झालंय. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या वैष्णवी यांचं अल्पशा आजारानं आकस्मित निधन झालं. त्यामुळे चाकण परिसरातून हळहळ व्यक्त होतेय. भाजपचे पदाधिकारी असलेले अॅडव्होकेट गणेश सांडभोर यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. चाकण येथे एकतानगरमध्ये गेल्या 2 दिवसापासून एक फ्लॅट बंद असल्याने शेजारच्यांनी संशय व्यक्त करून पोलिसांना कळवल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान पोलीस आले. दरवाजा तोडून पाहणी केली असता मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वायसेम रुग्णालयात पाठवलाय. अॅडव्होकेट गणेश सांडभोर अगदी तरुण वयात शिवसेनेत सक्रिय होते. खेड तालुका प्रमुख म्हणून काम करत त्यांनी खेड तालुक्यात शिवसेना संघटना वाढीसाठी मोठे योगदान दिले. बांधकाम व्यवसायात उडी घेतल्यानंतर भरारीच्या काळात कोरोनामुळे त्यांची घडी काहीशी विस्कळीत झाली होती. शिवसेना पक्षात मतभेद झाल्यानंतर अॅडव्होकेट गणेश सांडभोर यांनी भाजपा प्रवेश करून सक्रिय काम करीत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.